मात्र सरकारकडून अजून कोणताही निरोप आलेला नाही असा दावा बच्चू कडूंनी केलेला आहे। गेल्या 17 तासाहून अधिक काळ बच्चू कडूंचं चक्काजाम आंदोलन सुरू आहे। सरकार चर्चेला आलं तर चर्चा करू असं त्यांनी म्हटलंय। कोणी विशिष्ट मंत्री चर्चेला यावा अशी अट नाही असं त्यांनी म्हटलंय। फक्त शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करा, चर्चेनंतर निर्णय मात्र झाला पाहिजे, नाहीतर आम्हीही आंदोलन थांबवणार नाही असं बच्चू कडू म्हणाले। आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। बच्चू भाऊ, आता मुंबईतून अशी माहिती मिळते की बावनकुळे यांना चर्चेसाठी अधिकृत केलं आणि ते शिष्टाई करणार आहे। आपल्यापर्यंत आतापर्यंत काही निरोप आला आहे का? कालपासून आमच्याकडे काही निरोप आला नाही, आलं तर आम्ही स्वागत करू। चर्चेची आपली तयारी राहणार आहे? आमची तयारी आहे, आम्ही काही आंदोलनच करायला आलो असं नाही, मार्ग काढायलाच आलो आहे। मार्ग काढण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावं अशी अपेक्षा? बिलकुल, नाहीतर कशासाठी सरकारकडून त्याच अपेक्षा राहते कोणाच्या पण, जशा एखाद्या मायकडून असतं, बापाकडून असतं, पोराच्या तशाच असतं। पण कोणी म्हणजे बावनकुळेंनी महसूल मंत्री आहे किंवा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत, ते त्यांनी या ठिकाणी यावं अशी अपेक्षा आहे की कोणते कुडी आले तरी आम्हाला चालतंय, फक्त शेतकऱ्याचं कूड चांगलं करा। चर्चा होऊन समस्या सुटली पाहिजे। हा, निर्णय झाला पाहिजे, नाहीतर आम्ही कुठेही थांबणार नाही। तर चर्चेला आमचा विरोध नाहीये, चर्चेसाठी आम्ही तयार आहोत आणि चर्चा होऊन निर्णय लागला पाहिजे अशी अपेक्षा बच्चू कडू व्यक्त करतायत। मात्र अजूनपर्यंत सरकारकडून कोणी चर्चेसाठी येणार आहे असं मला कोणी संपर्क साधलेला नाही, असं स्पष्टीकरण सुद्धा